दाजी आले आता आमची इथं कापूस उपटायला. मी बी चिमटा घेऊन उपटिणार कापूस. हे बघा दाजी सांगतात कसा कापूस उपटायचा आहे. ओके बघणार. गाइस गुड मॉर्निंग, वेलकम टू न्यू माय व्लॉग. आज आलो आहे मी कापूस उपटायला. हे बघा इकडे कापूस उपटायचा राहिलेला आहे अजून. इथं झालेला आहे कापूस उपटून. इथं पेरायचं आपल्याला गहू. यांना पेरायचं आहे गहू आणि कापूस उपटून यांचं रान करायचं झालेलं आहे. हे बघा बघा आपल्याला उपटायचा आहे कापूस. आपल्याला लागत आहे 2 चिमटे कापूस उपटायला. एकच चिमटा आहे, एक इकडे एक चिमटा आहे. हे बी कापूस उपटते. त्यांचा थोडा कापूस टाकायचा राहिलेला आहे म्हणून तो चालू होता. हे बघा दसताना आपला चिमटा आहे. इथं यांचा बी कापूस उपटायचा चाललेला आहे. यांनी घेतला तिथं उपटेला. तिथं काकरा मारून ट्रॅक्टरने. चला चिमटा घेऊन चाललो आहे आता. हे बघा तुम्हाला डॉक्टर बोरीचं झाड बाय बोर पिकायला लागलेले तिचे खाली काही पडलेली बीत. आता झाला आहे बोराचा सीझन चालू. पिकायला लागलेले दाजी आले आता आमची इथं कापूस उपटायला. मी बी चिमटा घेऊन उपटिणार कापूस. हे बघा दाजी सांगतात कसा कापूस उपटायचा आहे. ओके बघणार. एक चिमट्याने उपटाय, दुसऱ्या चिमट्या पप्पानी 3 लाईन भरल्यात. आता मी 3 लाईन. मम्मी कापीत आहे कापसाचे शेंडे पुराला जनावरांना. आमच्या दोघांच्या बी 3 लाईन झालेल्या उपटून. पप्पाचा डबल दुसरी 3 लाईन राहायला. कापसाची लाईन उपटून आपला कापूस आता अर्ध्यापेक्षा थोडा जादा उपटून झालेला आहे. थोडाच राहिला तरी 10-15 वळी राहिली असते. बघा आपल्याला कापूस तिथं भेटलेलं आहे. चिमणीचं घरट त्याच्यात चिमणी नाही राहत. नाही घरट वाटतं ते कुठल्याला बी. ट्रॅक्टरने गहू पेरीत आहे. तर अर्धा पेरून झालेला आहे. इकडचा राहिलेला आहे बघा. कापूस उपटून झालेला आहे. आता कापूस व्हायचा आपल्याला व्हायचं आहे. सगळा कापूस उपटून झालेला आहे. कापूस व्हायचा आपल्याला वर परकत येईल. परकत व्हायचं आपल्याला कापूस. कापूस आपला बाहेर काढून झालेल्या बाहेर राहिला आहे. काढून बाहेर आपण चांगले कापूस हे दाबायसाठी म्हणजे अजून हे राहिलेली मराठी त्याच्यावर बसत म्हणून दाबली करून खाली गेली. लई मोठी पराठी दिसते की मी बाईला घेऊन चाललोय पाणी पाजायला. आता वावर जे मोकळं आहे कापूस उपटिलेलं त्याच्यात आपल्याला मोगडा हाकायचा आहे. बैल पाणी पित आहे. पाणी हाकायचे वावराला मोगडा. आपण मोगडीत आहेत आता. उभं मोगड्यात चाललेलं आहे आता. हे डबल आपल्याला डबल आडं मोगडायचं आहे. असं मोगडायचं आडं डबल. इकडे थोडा कापूस याचा ते बाहेर नेऊन टाकायचा राहिलेला आहे. उभा झालेलं आहे आपलं मोगळून आता.
की आड चालले असं तो असं झालेलं आहे आपलं. आपलं मोकळून झालेलं आहे आता. आता मी सोडीत बैल चरायला अर्धा एक तास. ब्लॉग करते तसं मग भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. बाय. आवडतं लाईक आणि सबस्क्राईब करा.